नमस्कार, मी याशिका. आपलं याशिका रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवते पदार्थांमध्ये आता सारखं सारखं आपल्याला तिखट होते, गोड वगैरे काहीतरी दाखवायला पाहिजे. परत एकदा मी आता गोड पदार्थ घेऊन आले. आज आपण आहे ना कराची हलवा म्हणतात, कोणी बॉम्बे हलवा म्हणतो, आपल्याकडे मराठीमध्ये जास्तीत जास्त लोक बदामी हलवा म्हणतात. तर तो मी करून दाखवत आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला मी साहित्य दाखवते काय काय आहे ते. या, हे कॉर्नफ्लॉवर आहे. 1 कप मेजर घेतले. तर तुम्ही घरातला कोणताही कपाचा मेजर घेतला त्याप्रमाणे घ्या, पण माझ्याकडे सध्या मेजरमेंट कप आहे तर त्यांनी मी घेतले. 1 कप कॉर्नफ्लॉवर आहे. त्याला 2 कप साखर घेतली. इकडे 2 कप साखर आहे. त्याच्यानंतर थोडे बदाम आहेत. त्याच्यानंतर हे भोपळ्याच्या बिया किंवा आपण मगज म्हणतात ना, तो प्रकार आहे. बिया आहेत त्या तुम्हाला मार्केटमध्ये दुकानात वगैरे मिळणार. आपल्याला डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये किंवा अशा वाण्याच्या दुकानात वगैरे अशा भोपळ्याच्या बिया किंवा मगज म्हणतात ते मिळतं. तर ते तुम्ही घ्या. 2 ते 3 चमचे लागणार. त्याच्यानंतर 1 पाऊण वाटी तूप लागेल. 1 वाटी कॉर्नफ्लॉवर असेल तर पाऊण वाटी तूप लागेल. आणि त्याच्यानंतर इथे आहे थोडी वेलची पावडर आहे, 1 चमचाभर आहे. आणि हा फूड कलर आहे. आता हा तुम्ही घेतलात तर म्हणजे बदामी हलव्याला कलर असतो, त्यामुळे मग मी तो ऑरेंज कलर घेतलाय. तुम्ही ग्रीन घेऊ शकता, रेड घेऊ शकता, येलो घेऊ शकता, जसे कलरफुल असतात, पण मी ऑरेंज कलर घेतलाय. तर आज मी तुम्हाला बदामी हलवा करून दाखवते. चला, आता मी तुम्हाला छान अशी कृती करून दाखवते. आपण 2 कप साखर घेतली आहे. मेजरमेंटने 2 कप साखर आहे. आपण 2 कप पाणी घ्यायचंय. हे 2 कप पाणी घेतलंय मी. मेजर प्रॉब्लेम नाही होणार, चुकणार नाही. आणि ह्याचं आता ना एक उकळ काढून घ्यायची. ह्याला पूर्ण हे करून टाकायचंय, मिक्स करून टाकायचं. चांगलं असं विरघळली पाहिजे साखर. आता हे विरघळेपर्यंत मी दुसरं एक तुम्हाला कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊ. तोपर्यंत हे दाखवते मी. हे विरघळेल तोपर्यंत कमी गॅसवरती ठेवून द्या. आता आपण ना कॉर्नफ्लॉवर असं घट्ट होतं म्हणून आपण एका याला कपला 1 कप आपण हे असं मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करायचे. आणि खाली कॉर्नफ्लॉवर बसतं ते जरा तुम्ही गठ्ठे होतील हे बघा. आणि त्याच्या पूर्ण असं सोडून घ्या. हे बघा, हे पूर्ण असं आता हे पूर्ण असं ढवळून घेतलंय मी. गठ्ठे वगैरे काही नाही आहे. आता हे आपण असं थोडं थोडं घालून असं ढवळून घ्यायचंय. साखरेचं आपण जे पाणी केलेलं होतं त्याच्यामध्ये घालायचंय. गॅस थोडा मीडियम फास्ट ठेवला तरी चालेल. आता पातळ आहे ते थोडंसं असं जवळ येईल. ह्याला शक्यतो नॉनस्टिकचं भांडं वापरा, म्हणजे तुम्हाला असं चिकटणार नाही. असे ना जवळ येत जाणार, ते घट्ट होत जाणार. तसं थोडा वेळ लागतो, 10-15 मिनिटं लागतात. पण असं बघा पूर्ण असं जेली सारखं तयार होणार त्याचं. आणि पूर्ण घट्ट झालं ना की मग आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये तूप वगैरे असं सगळं मी दाखवते तुम्हाला कधी घालायचं ते. हे बघा असं ना घट्ट झालंय बघा. तर त्याची जेली सारखं तयार होतं. एकदा घट्ट झालं की जरा थोडा गॅस कमीच ठेवायचा. ते पूर्ण साखरेच्या पाण्यामध्ये असं पूर्ण मिक्स झालंय.
एकूण आपल्याला 3 कप पाणी लागलं. 2 कप साखरेमध्ये घातलं आणि 1 कप कॉर्नफ्लॉवरमध्ये घातलं. असं 3 कप पाणी लागलं. असं छान जेली तयार झाली. हे जवळ आलंय ना, तर त्याच्यामध्ये थोडं त्यात आता आपण तूप घालायचंय. आणि तूप एकत्र नाही घालायचं, थोडं थोडं करून तूप घालायचं. आता हे 3-4 चमचे मी घातलेत. थोडं थोडं करून तूप घालायचं. आता तूप घातल्यामुळे ना अशी एक पूर्ण ना असं भांड्यापासून सुटणार पण आणि एक शाईन तयार होते. हे बघा, आता हे बघा, हे पूर्ण असं ना शाईन तयार झाली आहे. हे पूर्ण तूप आहे ना, आता हे खेचून घेणार. हे छान असं परतून परतून घ्यायचं, म्हणजे ना शिजून पूर्ण व्यवस्थित शिजलं जाईल. आणि ह्या स्टेपला आल्यानंतर या स्टेपला आलं ना की वेलची पावडर घालायची. ह्या भोपळ्याच्या बिया थोड्या तशा घालायच्या. छान मिक्स करून घ्यायचं. ही वेलची पावडर पूर्ण अशी मिक्स झाली पाहिजे. आणि मग नंतर आपण 1-2 चिमटी असा फूड कलर टाकायचा आहे. आणि तूप असं सगळं ना ओढून घेतलं पाहिजे. हे बघा, पूर्ण असं ना तूप ओढून घेतलंय. तर अजून याला थोडं असं ना तुपाने अशी शाईन येते आणि असं जेली टाईप तयार होतं. पूर्ण तूप त्याने ओढून घेतलं ना तर तो आतून नंतर सुकल्यानंतर त्याच्यामध्ये ना असं चिवी दिसत नाही. तूप चांगलं घातलात ना तर छान असं सुका सुका नाही दिसणार, असं छान शाईन आणि असं जेली टाईप होणार तो. त्याच्यामुळे जेवढं तूप ओढून घेईल तेवढं आपण घालायचं. आणि तूप सोडलं त्यांनी की मग तूप घालणं बंद करायचं. आता ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे. अजून
5-1 मिनटं असं सोडलं पाहिजे. हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे बघा पूर्ण असं ना सोडतंय तूप हे ना. हे बघा पूर्ण ना असं भांड्याला लागलेलं आहे ना, ते पण सगळं निघून येतंय बघा. असं चिकटून राहत नाहीये, हे सगळं असं निघतंय आणि त्याचा गोळा तयार झालाय. हे बघा आता मी पुढचं दाखवते तुम्हाला. आता ना ह्याला आपण ना असं छान तुपाने ग्रीस करायचं. हे पूर्ण असं ग्रीस करून घ्यायचं, छान तूप लावून घ्यायचं. हे सगळं असं कढईला असं लागलेलं सगळं सुटलं आणि असं तूप बाहेर आलं की आपण पुढे दाखवते तुम्हाला. आता आपण हे ग्रीस केलं ना, त्याच्यामध्ये असं काढून घ्यायचं. हे बघा अगदी त्याला सेट वगैरे जास्त काही करायची गरज लागत नाही, पूर्णच्या पूर्ण असं निघून येतं छानपैकी. तर हे छान असं पसरवून घ्यायचं. गरम असल्यामुळे थोडं सावकाशच. तर हे झाल्यानंतर असं छान झालंय. त्याच्यानंतर हे बदामाचे काप आहेत ते आपण असं घालून घ्यायचे. घ्यायचे पण ते हे ओलं असतानाच थोडंसं तुम्ही प्रयत्न करा घालून घेण्याचा. आता हे आहे ना, हे आता आपला बदामी हलवा तयार आहे, पण हा कट नाही होऊ शकणार. ह्याला आता पूर्णपणे सुकायला 1-1.5 तास तरी लागतो. हां, तर रूम टेम्परेचरवरतीच, म्हणजे रूममध्ये असं टेम्परेचरलाच ठेवायचं, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही. तो असा थंड झाला ना की ऑटोमॅटिकली ते जेली टाईप घट्ट होईल आणि बदामी हलवा पूर्ण तयार होईल. मग आपण नंतर मी तुम्हाला कसा, आता नंतर आहे ना मी तुम्हाला ह्याला छानपैकी कट करून दाखवते. आपला बदामी हलवा तयार झालाय. आता थंड झाल्यानंतर मी पुढे दाखवते. हलवा, बदामी हलवा म्हणजे आपला कराची हलवा वगैरे म्हणतात ना, तो तयार झालेला आहे. या मी तुम्हाला काढून दाखवते. रेडी झालेला आहे. आता ह्याला आपण कट करून घेऊ. ही 2 तास
बाहेर ठेवलेला, त्यामुळे बघा किती घट्ट झाला आहे. तर हा आपला हलवा रेडी झालेला आहे. आपला बदामी हलवा तयार आहे. बॉम्बे हलवा म्हणतात, कराची हलवा म्हणतात, तो तयार आहे. पहा, दिसायला पण किती सुंदर आहे आणि कलर एवढा छान आलाय ना की त्याला बघा ना एकदम हे बघा असं म्हणजे ना असा घट्ट झालाय बघा. आणि गोड पण व्यवस्थित एक कपाला 2 हे घातलात ना तर ते बरोबर हे होणार त्याच्यावरती, म्हणजे गोडीला पण बरोबर होणार. आता आपला बदामी हलवा झालेला आहे रेडी. फार सुंदर दिसतोय, कलर पण सुंदर आलाय आणि इतका छान वाटतोय ना की तुम्हाला असं बघताना असं वाटेल की आपण मिठाईच्या दुकानात वगैरे गेल्यासारखं. हलवाई जसे बनवतात तसा अगदी हलवा झालेला आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडेल. आणि मी आता टेस्ट करून दाखवते तुम्हाला. फार सुंदर झालाय. गोड वगैरे अगदी सगळं व्यवस्थित आहे. तूप पण अगदी बरोबर लागले आणि एक मध्ये क्रंची अशी बदामाची आणि ह्याची टेस्ट येते. तर बघा, तुम्हाला आवडला तर मला तुम्ही करून बघा आणि कमेंट्स करा. सांगा कसा झालाय, तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला तेही सांगा. आणि आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.